नमिता मुंदडा, आपल्या सर्वांचे लाडके नेते रमेशरावजी आडसकर साहेब, मंचावर उपस्थित पंजाबराजे देशमुख, विष्णू चाटे राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष, सुनील हिरवे रिपाई, भगवान केदार आमचे तालुक्याचे अध्यक्ष, ऋषिकेश पटाई, डॉक्टर धनराज पवार, किशोर देशमुख, शुभम पटाई, अशोक भोसले, सुहास पवार, अंकुश कलाने आणि आमचा छोटा भाऊ संदीप पाटील आणि इथे उपस्थित एवढ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित आहात, पण तुमच्या संख्येपेक्षाही जास्त तुमचा जोश आहे. म्हणजे एका माणसामध्ये मला वाटते की आता लाखो लोकांची शक्ती एका माणसात आलेली आहे, अशी ही सभा आहे. मी सभा काय घेऊ? या ठिकाणी खूप लोक पटाईत आहेत आणि त्यांनी जर विडा उचलला तर माझा पराभव होऊच शकत नाही. त्यांनी जर विडा उचलला तर माझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. माझा विजय का व्हावा? माझ्याकडे वेळ आहे, 9:18 झालेत माझ्या मते. त्यांचा विजय का व्हावा? पंकजा ताईंचा विजय का व्हावा याच्यावर आपण नंतर येऊ. आधी आपण एक विषयावर चर्चा करू की पंकजा ताई उमेदवार म्हणून शोभतात का? शोभते का मी उमेदवार म्हणून? माझ्या उमेदवारीविषयी तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? माझ्या उमेदवारीमुळे तुमची मान खाली जाते का? माझ्या उमेदवारीत माझा काही स्वार्थ आहे का? मला काही कमवायचंय का? मला काही मिळवायचंय का? मग हे सगळं नाही आहे तर मग एका गोष्टीचं उत्तर एकच आहे, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? मी विकास केला का? मी विकास करेन का? मग फक्त ही निवडणूक विकासावर जर झाली तर देशाचे लोक तोंडात बोट घालतील इतका आश्चर्यकारक विजय मला मिळाल्याशिवाय राहणार नाही. काय माझ्या या निवडणुकीत मला कुणाला विरोधच करायचा नाही, मला कुणाविषयी वाईट बोलायचं नाही. माझ्याविषयी एवढं सगळं चांगलं बोलायला असताना मी दुसऱ्याविषयी कशाला रे वाईट बोलू? कशाला वाईट बोलू? मला दिसायलाही बरं दिसते, लांबून सुद्धा दिसते, एवढी हट्टीकट्टी आहे, नेता तगडी आहे, वाघीण म्हणता तुम्ही, आणि मग कुणाला भीत नाही, कशाला सामोरं जायला घाबरत नाही. मी भीते आणि घाबरते ते एकाच गोष्टीला, तुमच्या नजरेतलं प्रेम आणि सन्मान एवढा कुसळा, एवढा जरी कमी झाला ना तर तो माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असावा असं मला वाटतं. इतकं प्रेम तुम्ही सर्वांनी मला दिलेलं आहे. मी 5 वर्ष कुठल्याही पदावर नाही, मी 5 वर्ष कुठल्याही सत्तेच्या तुम्हाला वाटा देऊ शकले नाही, पण 5 वर्ष तुम्ही कधीच दुसरं दार बघितलं नाही, कधीच नाही. किती अभिमान वाटतो मला तुमचा. अरे हा अभिमान, हा स्वाभिमान हीच गोपीनाथ मुंडेची शक्ती आहे आणि त्यांनी ती तुमच्या सगळ्यांच्या रगात भरली. मुंडे साहेब एका समाजाचे नव्हते, मुंडे साहेब एका जातीचे नव्हते. मुंडे साहेबांनी असंख्य वंचितांना एकत्र करून आयुष्याचे एवढ्या काबाड कष्ट केले, अनेकांना गुलाल लावला. ज्या राजकारणामध्ये ज्यांना कधी विजय प्राप्त होऊ शकत नाही अशांना, ज्यांना हाताला धरलं त्यांना गुलाल लावला. सुदैवानी दुर्दैवानी जे कोणी आमच्या आले मुंडे साहेबांच्या विरोधात लढले होते त्यांना कशा ना कशा अर्थाने मुंडे साहेबांच्या हस्ते गुलाल नक्कीच लागला. मी आज या निवडणुकीमध्ये काय
जाते मला मीडिया विचारतो. मी काही मुद्देच घेऊन जात नाही. मी जिथे जाते तपसे काका, मी जिथे जाते लोक मला सांगतात ताई तुम्ही ज्या रस्त्याने आलात तो रस्ता तुम्ही दिलेला आहे. ताई तुम्ही ज्या ठिकाणी सभा घेत आहे ते पेवर ब्लॉक तुम्ही लावलेले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयापासून ते जिल्हा परिषदच्या टोलेजंग इमारतीपर्यंत, गावातल्या प्राथमिक रुग्णालयापासून ग्रामीण रुग्णालयापासून ते एवढ्या मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीपर्यंत 25-15 पासून ते नॅशनल हायवेच्या 10,000 कोटीपर्यंत आणि कधीही न शक्य झालेल्या या जिल्ह्याला 75 वर्ष वाट पाहायला लावणाऱ्या त्या रेल्वेपर्यंत कुठलं रे स्वप्न तुमचं मी साकार नाही केलं सांगा. 2009 मध्ये मुंडे साहेबांचा प्रचार मी करत होते तर मला विड्याला यायला असरडून 2 तरी तास लागत होते. असे खड्डे 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 होते. रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते हे आम्ही अशी टीका विरोधकांवर करायचो. आज काय विरोधक आपल्यावर टीका करू शकतात? काही टीका नाहीये, काहीतरी आवारून टीका करतात, दुसरं काही नाही. पण आपला विकास जगाने पाहिला. मला असं वाटतं ही संधी आपल्या जिल्ह्याला परत कधीच येणार. ही फार मोठी संधी. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्याबद्दल तुम्हाला काही शंका आहे का? होणार याच्याबद्दल निश्चित विश्वास आहे का? ज्यांचे 350 खासदार येणार त्यांच्या सोबत राहायचं का ज्यांचे 3.5 खासदार येणार त्यांच्या सोबत राहायचं आपल्याला? ज्यांचे 350 खासदार येणार आहेत, जे देशामध्ये परत सत्ता प्रस्थापित करणार आहेत आणि अशी सत्ता जी गरिबांची सत्ता आहे. आता YouTube बघणं बंद करा बरं 13 मे पर्यंत. ज्याचं माझ्यावर प्रेम आहे 14 तारखेपर्यंत YouTubeचं तोंडच बघू नका तुम्ही. ते फेसबुक वगैरे काहीच बघू नका तुम्ही, काही कॉमेंटही करू नका. 13 नंतर बघा काय बघायचंय ते. ह्या गोष्टीमुळे तुमच्या मनामध्ये टेन्शन येतं. तुम्ही मला देता टेन्शन, मला पाठवतात असंच म्हणलं तसंच म्हणलं. काही बघायचं नाही. कोणीही खरे अकाउंट अर्धे नसतात. खोट्या अकाउंट मधनं कोणी कॉमेंट केले तर काय आपल्या अंगाला बोकं पडत नाहीत. आपल्याला पोळल्यासारखं होत नाही, जळल्यासारखं होत नाही, काही नाही. राजकारणामध्ये संयम महत्वाचा असतो. संयम पाहिला ना तुमच्या ताईने? पाहिला की नाही? किती वर्ष, किती यातना, किती संघर्ष, किती अडचणींना सामोरे गेले पण मी कधीही संयम ढळू दिला नाही. कधीही आपली प्रतिमा मलिन होऊ दिली नाही. माझ्या जीवनामध्ये मला 5 वर्ष पाहिजेत. हे कशासाठी पाहिजेत? तुमच्या कर्जाची उतराई होण्यासाठी पाहिजे. काय कर्ज आहे तुमचं माझ्यावर? एवढं तुम्ही माझ्यावर प्रेम केलं. 5 वर्ष सत्तेचे मिळाले मुंडे साहेबांना, फक्त 5 वर्ष. आणि 5 वर्ष मला मिळाले. या 5 वर्षातले काम तुम्ही मोजून ठोकून सांगू शकता की नाही? सांगू शकता. मग आता 5 वर्ष अजून दिले तर मी त्याच्याही पेक्षा पुढचे काम करीन का नाही? केल्याशिवाय राहीन का? मग मला हे 5 वर्ष तुमच्यासाठी पाहिजे. कारण मला वाटलं होतं की मला 2014 ते 2019 हे मिळाले, 19 मिळेल, पण धोका झाला, गडबड झाली. मग मला गडबड झाली, मी घरी जरी बसले तर माझं काही नुकसान तर काही विशेष झालं नसेल, पण तुमचं बरं झालं का रे? विमा मिळाला का? पंकजाताई असताना मस्त टुंग 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 मोबाईल वाजायचा, पासबुक भरून जायचो. मला तर शेतकरी फोन करायचे, ताई किती वेळ झाला लाईन मध्ये उभा आहे मी, बँकेच्या एवढे पैसे सारख्या बँकेच्या वाऱ्या तुमच्या चालू होत्या का नाही? खोटं बोलायले का मी? खरं. आता जर मी निवडून गेले तर 5 वर्षात असं काम करेन. तुम्हाला परत कधीच रे ते कोयता धरायची वेळ. मला विरोधक टीका करतील पण माझ्याकडे सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे. माझं सरकार होतं ना, ऊसतोड कामगार महामंडळ त्यांनी होऊ द्यायला पाहिजे होतं, माझ्या हातात द्यायला पाहिजे होतं. फक्त 1 वर्ष 5 वर्ष पण नाही. मी काहीतरी इकडे तिकडे करून मस्त माझ्या ऊसतोड कामगारांचा विषयच मार्गी लावला असता, पण नाही मिळाला मला. पुन्हा तर 5 वर्ष मी कशावरच नाही. आता ऊसतोड कामगारांच्या निर्णयाबद्दल मी मोदीजींकडे जाणार आहे, बाकी कुठं जायचंच नाही. मी मोदीजींकडे जाणार आहे. गरिबांविषयी तुम्हाला प्रेम आहे,
शेतकऱ्यांविषयी तुमच्या मनामध्ये करुणा आहे. तुम्हाला वाटतं की गरिबांचं, शेतमजुरांचं, शेतकऱ्यांचं भलं व्हावं, कारण तुम्ही अशा बापाच्या पोटी जन्म घेतला मोदीजी ज्याच्याकडे 1 एकर सुद्धा जमीन नव्हती हो, चायची टपरी एवढीच त्यांची प्रॉपर्टी होती. मग माझ्या या गरीब ऊसतोड कामगारांना, ऊसतोड कामगार तर कामगार पण बाकी सुद्धा या मजुरांना हक्क त्यांचा मिळवून देण्यासाठी सुद्धा मी काम करणार. खरंय तुम्ही 2 वर्ष ऊस तोडायला जायची गरजच पडली नाही. एवढं काम मी केलं. नुसत्या इमारती बांधल्या नाही, माणसं सुद्धा बांधली आणि माणसं बांधले आणि इज्जतीने बांधले. एवढे काम दिले माझ्याच घरी. या चहा प्या, माझा चहा प्या, माझेच कांदा पोहे खान, हे घेऊन जा. हसायले ते बघा ते लोक. आहे का तुमची मिंदी चहा तरी मी आहे का? चहा जाऊ द्या, माझ्या पूतचा तरी तुमच्यावर लावला करे मी कधी रुपयाचा. कुणाला की हे करा ते करा, कुणाला फीस भरायची मी भरली, कुणाचा इलाज करायचा मी भरला. मी कुणाच्याही साठी कुणालाही कधी रुपयाची अपेक्षा केली नाही. काय माहिती माझ्यावर प्रसन्न आहे ईश्वर आणि लक्ष्मी. मला जास्त लागत नाही, मला कमी पडत नाही. अडचण झाली 5 वर्ष कारखान्याची अडचण झाली, मोठी अडचण झाली. मोठ्या अडचणीला, मोठ्या संघर्षाला मी सामोरं गेलो. पण आता मला तोही विश्वास आहे, या दसऱ्याला माझ्या कारखान्याचा सुद्धा बॉयलर मी पेटवणारच. खूप त्रास बघितला, खूप त्रास, खूप यातना, पण त्या राजकारणात नव्हते म्हणून नव्हता रे. त्या यातना, तो त्रास ह्याच्यासाठी होता की तुमची माझ्याविषयीची, माझ्यावर असणारा प्रामाणिक प्रेम, माझ्याविषयी असणारी लॉयल्टी हे कुठेही हल्ली नाही. मी तुमच्यासाठी फार काही करू शकले नाही या 5 वर्षात. त्या 5 वर्षाचाही व्याजा सगट वसल करून घेऊ एवढे 5 वर्ष मला द्या. रात्र वैऱ्याची आहे, जास्त ही उगाच खुश होऊ नका. और एवढी मोठी सभा झाली ताईची विड्याला, असा काही विचार करू नका. हे जबाबदारी घेणारेच सगळे. नमिता मुंदडा आमदार इथे आहेत, आडेसकर साहेब आहेत, आमचा जिल्हा परिषदचा सदस्य विजयकांत भाऊ आहे, आमचा संदीप आहे. हे सगळे पुन्हा पटाईत आहेच नाहीत या गावात. मग हे सगळे मिळून, या सर्कलमधले सगळे लोक मिळून एकत्र येतील. तुमच्या आपसात काही भानगडी असू, भांडणं असू, त्या बाजूला ठेवा आणि ही मोठा एक निवडणूक आहे म्हणून हातामध्ये घ्या. आपल्याला एकदा दूध पोळले का नाही, मग आता ताक पण फुंकून प्यावं लागेल का नाही. मग आपण सगळ्यांनी ही सभा विजयाचीच आहे, ही विजयाचीच सभा आहे. बघा फटाका वाजला, मी सत्य बोलेन, ही सभा विजयाची आहे. पण हा विजय सन्मानजनक पाहिजे. तुमच्या ताईला शोभेल एवढ्या मताचा विजय तुम्ही मला दिला पाहिजे, हा माझा हक्क आहे. आणि तुम्ही मला विजय दिल्यानंतर तुमचं प्रत्येक मत हे मी माझ्यावरचं कर्ज समजेन आणि ते कर्ज मी विकासाने तुमच्या परतफेड त्याची करेन. हा विश्वास मी तुम्हाला द्यायची गरज नाही, तो तुमच्या मनात ठासून भरलेला आहे. मी राजकारणात जेव्हा आले, अचानकच आले. मुंडे साहेबांनी मला राजकारणामध्ये अचानक आणलं. आदल्या दिवशी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी आणलं. तसंच अचानक मी लोकसभा लढायला उभी राहिले. मला लोकसभा लढेल असं वाटलंच नव्हतं. अचानक लोकसभेला उभे राहिले. माझ्या जीवनामध्ये अचानक घटना घडत गेलेल्या आहेत. अचानक जेव्हा अपेक्षा नव्हती तेव्हा मला पराभवाचाही सामना करावा लागलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आता मी जेव्हा इथे उभी आहे तेव्हा माझ्या मनामध्ये 4 गोष्टी आहेत ज्या मला करायच्या आहे आणि म्हणून मला मतदान हवंय. मी सांगितलंय, फॉर्म भरायच्या दिवशी कोणी सांगत नाही हो एवढी डेअरिंग कुणात नाही. मी सांगितलंय मी पुढच्या लोकसभेला माझ्यासाठी, परिवारासाठी तुम्हाला मत नाही मागणार, पण एवढे 5 वर्ष त्याच बुद्धिभेदाला बळी पडू नका. आपण रिव्हर्स गिअरमध्ये गाडी चालवू शकत नाही, फार पार्क करू शकतो. लक्षात घ्या, तुम्ही रिव्हर्स गिअर पार्किंग मधून निघण्यासाठी किंवा पार्किंग करण्यासाठी करत असता. रिव्हर्स मध्ये जाता का इथून परळीपर्यंत नाही जाऊ शकत. आपण पुढे गेलेलो. मी 2009 मध्ये जेव्हा काम करायला सुरू केलं, गावात गेले ते एवढी दुर्गंधी यायची. गावामध्ये शौचालय नव्हते. माय माऊलीची विटंबना होत होती. पण ते सर्व प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान केलं म्हणून आज गावांमध्ये शौचालय आहेत. ही परिस्थिती आहे. पहिले काहीच नसायचं. त्यानंतर गावाला जायला
आता हर घर जल, हर घर नल हे मिशन आहे. तुमच्या प्रत्येकाच्या ग्रामपंचायतमध्ये नळाच्या योजना झाल्या, घरोघरी पाणी चाललं. आता घरात पाणी येत असताना या माझ्या माऊलीला सांगितलं की जा तू आडावर पाणी शेंडाला, तर जाताल का? तुम्हाला जर तुमची मुलगी द्यायची तर तुम्ही गावात देताना काय विचार करताल? घरात नळ आहे का, घरामध्ये गॅस आहे का, घरामध्ये टॉयलेट आहे का, हे विचार करताल की नाही? का देताल मुली? नाही बाबा आडावचं पाणी शेंडावं लागतं, माझ्या पुरीला सवय नाही, विचार करताल की नाही? मग आता तुम्ही मागे जाऊ शकत नाही. मग निवडणुका कशा मागे चालल्यात रे? निवडणुका कुठल्या मुद्द्यावर लढायला पाहिजे? या जगामध्ये, या देशामध्ये आपण एक आर्थिक सत्ता बनायला जात आहोत, त्या मुद्द्यावर लढायला पाहिजे. या देशामध्ये जे कधी नाही होऊ शकलं, उद्ध्वस्त झालेलं केदारनाथ एक वर्षात उभं केलं मोदीजींनी, जे कधीच होऊ शकलं नाही, ते सर्व जर ज्या जगामध्ये होऊ शकतं तर आपण त्याचा विचार केला पाहिजे. मला माहिती आहे आपले इथे मुद्दे आहेत, मला माहिती आहे इथे आक्रोश आहे समाजांच्या मध्ये, स्वतःच्या अस्तित्वाच्या बाबतीत, स्वतःच्या भविष्याच्या बाबतीत, स्वतःच्या लेकरांच्या बाबतीत. पण तो हक्क तुम्हाला कायद्याने मिळवण्यासाठी मी सुद्धा तुमच्या पाठीशी उभी आहे. मी कोणत्याही जातीमध्ये कधी भेद केलेला नाही. मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये चिंता आहे, सोयाबीनचं काय करावं आहे का नाही? सोयाबीन ठेवलंय आपलं, भाऊ काही म्हणा ना. तुमच्या मनामध्ये चिंता आहे, अरे कापसाचं काही खरं नाही. तुम्हाला वाटलं कांदा गेला, आता काय करावं? नक्कीच शेतकऱ्यांच्या मनात चिंता आहे. पण शेतकऱ्याच्या मनातली चिंता सुद्धा शेतकऱ्याचं हित जपणारेच लोक ती पूर्णपणे तडीला नेऊ शकतात. मला तर वाटतंय माझा पायगुण खूप चांगला राहील. मी आले की सोयाबीनचा विषय मिटतच आहे. बघा तुम्ही, मी दिल्लीत बसून सोयाबीनच्या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी लढेल. त्याच्या आधीच लढेन, आधीच लढेन. मला असं वाटतं शेतकऱ्यांचा विमा, शेतकऱ्यांचं अनुदान, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव, याच्यासाठीच आमचं आयुष्य गेलंय. मुंडे साहेबांनी तर कर्जमाफीसाठी केवढे मोठं आंदोलन केलेलं आहे. कर्जमाफी केली ना आमच्या सरकारच्या वेळी, पण आम्ही केली. उठवून सभेत सांगायचो कुणाचं, चला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले का नाही. पण आता तुमची लेक चालली दिल्लीला. दिल्लीवरनं काय आणायचंय मला तुमच्यासाठी? मला दिल्लीवरनं काही नको, ते बंगला गाडी काय नाही. मला माझ्या या बीड जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी करायचंय. मला माझ्या बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी मला जमिनीमध्ये पाणीच पाणी करायचंय. सगळ्या त्या गोदा काठ पलीकडचा तिथे बॅरेजेस बांधायचे आहेत, इकडे पाणी आणायचंय, तलावांच्या उंच्या वाढवायच्यात, तलावांचे साठवण तलावाच्या दुरुस्त्या करायच्यात, प्रत्येक ठिकाणी पाणी नळ. माझी तर इच्छा आहे, जर पण तुम्ही देत नाहीत ना, एकदा 10-5 वर्ष माणसाला मिळाले ना, तर ते म्हणजे शेतीला सुद्धा नळाने पाणी देता येईल, इतकं काम आपल्याला करता येईल. मला पाणी आणायचंय. दुसरं, मला रोजगार आणायचा आहे. तुम्ही ऊस तोडायला जायचं नाही, तर तुम्हाला रोजगार दिला पाहिजे, आणि तो रोजगार आणायचा आहे. ह्यासाठी मी हट्ट धरणार आहे प्रधानमंत्र्यांना. एक फोन त्यांनी केला, एखाद्या उद्योजकाला सांगितलं की एक 5-10 हजार माणसांना रोजगार देणारा प्रकल्प त्या बीड जिल्ह्यात टाका, तर कोण नाही म्हणणार आहे सांगा बरं? मी तिथं बसून हे करेन. तुम्ही म्हणताल आत्तापर्यंत का नाही केलं? कारण प्रॉब्लेम असा होता की आपल्याकडे ना हायवे होते, ना रस्ते होते, ना रेल्वे होती. कसा उद्योग आणायचा? डोक्यावर ठेवून नेता येत नाहीत ना वस्तू आपल्याला. आता रेल्वे आली, 1.5-2 वर्षात ती परळीपर्यंत येणार आहे. रेल्वे आली, महामार्ग झाले, रस्ते, राज्याचे रस्ते झाले, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना झाली. आता माझी मशागत पूर्ण झालेली आहे. आता पेरणी करायची आहे पुढच्या भविष्याच्या विकासाची. सांगा असा कुणाकडे अजेंडा आहे? सांगा कोण हे काम करू शकतं, कोण तिथपर्यंत पोहोचू शकतं आणि त्या लोकांकडून हे काम करून घेऊ शकतं? कोण? मी करू शकतो. ही माझी भावना आहे, माझी तळमळ आहे हो. कारण काय? मुंडे साहेबांनी मला 5 वर्ष मागितले माझ्या आयुष्यात, आणि ते 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच ते गेले. काय नियतीचा खेळ होता मला माहित नाही. मला राजकारणात आणलं, स्वतः निघून गेले. मला म्हणले होते 5 वर्ष काम कर बेटा, मग तू घरी बस, मी सांभाळतो. मी फार अडचणीत आहे, माझ्यासोबत कोणी नाही. हे सगळे होतेच की तेव्हा. बापू होते, बप्पा होते,
इनेरकर होते, हे तपसे काका होते, आता बाकी काही लोकांचे नावं घेता येत नाहीत. सभेमध्ये ऐकायला आलेल्या भगवान केदार होता, आमचा विजयकांत भाऊ होता, हे सगळेच होते मंचावरचे. हे सगळे लोक होते. तेव्हा आम्ही लढलो आणि 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच साहेब गेले. परत मी एकाकी पडले, पण तुम्ही मला एकाकी पडू दिलं नाही. आताही मला वाटलं होतं या जिल्ह्यामध्ये मी एकटी पडले की काय, माझ्यासाठी कोणी उभं राहील का नाही, माझ्या बाबतीत काय घडेल. माझं कोणी नाही आहे की माझ्यासाठी निवडणूक लढवायला. माझे फक्त तुम्हीच आहात. तुमच्याच जीवावर ही निवडणूक आहे. तुम्हीच माझे मायबाप, तुम्हीच माझे परिवार, तुम्हीच माझे पाठीराखे आहात. तुम्हीच ही निवडणूक हातात घेणार आहात आणि तुम्हीच मला सन्मान देणार आहात. हे 5 वर्ष कधी संपलेच नाही आणि म्हणून तळमळीने मी 5 वर्ष तुमची सेवा केली. कारण मला वाटायचं प्रत्येक सेवेत मुंडे साहेब जिवंत होतील. जलयुक्त शिवार केला, टँकर मुक्त जिल्हा केला. मला वाटायचं माझा बाप त्या पाण्यात दिसायचा, कारण गुरांना पाणी नाही, चाऱ्या छावण्या दिल्या, काही नाही केलं. आता योगायोगाने माझा जो निकाल आहे 4 जूनला आहे. 4 जूनला काय झालं होतं, मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार आपण केला. मी या हाताने, मी काय मुंडे साहेबांचं नाव घेऊन तुम्हाला मतं नाही मागायले, मुंडे साहेबांची सहानुभूती पण तुम्हाला सांगत नाही, कारण 10 वर्ष झाले साहेबांना जाऊन. अजूनही तुमच्या डोळ्याला पाणी येतं, अजूनही बाया आमचा पदर डोळ्याला लावतात. पण मी विचार करायले त्या नियतीचा, जे 5 वर्ष मुंडे साहेबांनी मला मागितले होते ते 5 वर्ष कधी संपलेच नाही. योगायोगाने मीच लोकसभेला जावं, योगायोगाने 4 जूनच तारीख यावी आणि 4 जूनलाच निकाल असावा. म्हणजे त्यावेळी जे साहेब इथे हार घ्यायला येणार होते ना, ते हार माझ्या गळ्यात पडावे ही नियतीची. त्यांच्या एवढी मोठी नाही मी, कधी होणार पण नाही. त्यांच्या पायाच्या नखाची सर सुद्धा मला होणार. त्यांच्या मनाचं मोठेपण माझ्या मनात आलं तर तुमची सेवा मात्र निष्पापपणे मी करेन, निष्पापपणे केली आहे. कधीच मी स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही. आणि तुम्ही पण किती गुणी आहेत रे. तुम्हाला माहिती आहे आपल्या ताईची किती ताकद आहे, जराही त्रास देत नाहीत. आपल्या घरच्या दशम्या बांधून काम करतात. तुम्ही धन्य आहेत, धन्य. खरंच सांगते, किती थोर नशीब आहे माझं. हे 5 वर्ष मी पडल्यानंतरचे मला वाटतं की कधी कधी खूप चांगले गेले, कारण तुमचं प्रेम माझ्यावर वाढलं रे, कमी नाही झालं. किती प्रेम. मी इथे असणाऱ्या सर्व जातींना, सर्व धर्मांना हात जोडून विनंती करते. मुस्लिम बांधव असतील सभेमध्ये, काही लोक घाबरवतील, भेडवतील, तुमच्या सर्वांना समजून अरे बापरे इधर है, अरे बापरे वो दूर रहो, भारतीय जनता पार्टी से दूर रहो. पर मुंडे से दूर रह सकते क्या? नहीं. मुंडे साहब ने कभी किसी को दुखी किया, कभी किसी का बाल बांका किया? पर कोई अगर आपकी तरफ बुरी नजर करे, आपका बाल भी नहीं बांका होने देगी आपकी बेटी, ये मेरा वचन है. रोज ते असे कायदे आले, तसे कायदे आले. अरे या कायद्यांचा काहीच संबंध नाही तुमच्याशी. तुम्ही इथलेच आहेत, तुम्ही या देशाचे नागरिक आहेत आणि तुम्हाला इथून कोणीही हलवू शकत नाही. ह्या असल्या भूलतापांना बळी पडू नका. ते बॉर्डरवरून घुसपेट करणाऱ्या लोकांसाठीचा विषय उगीच काहीतरी काढू नका. 10 वर्ष आहेत आता सरकार भारतीय जनता पार्टीचं राज्यात. झालं का काही? कुणाला केसाला धक्का लागला? विनाकारण अशा प्रकारच्या अपप्रचार चाललाय. अरे बापरे मोदी, अरे काय मोदींनी घरकुल दिलं ना, सगळ्यांना मिळाला ना. प्रधानमंत्री आवास योजना, विमा मिळाला, सगळ्यांना मिळाला ना. नळाचं पाणी मिळालं, सगळ्यांना मिळालं ना. का त्याला लिहून दिलं होतं नाही एवढ्याच धर्मांना द्या, एवढ्यांना नका देऊ. आणि हे नियम काही फक्त घुसपैठ या मुस्लिम समाजासाठी नाहीये. हे तिकडे नॉर्थ ईस्ट मधून, उत्तर पूर्व मधून तुला जे येतात दुसऱ्या राज्यातून, त्यांच्यासाठी पण नियम असतात. गोष्टींना पडू नका. आणि दुसरा विषय,
आपलं बघा, आपलं बघा असं जर चाललंय या मतदारसंघात तर मी म्हणते खरंच आपलं बघा. ज्याचं नाव बीड जिल्ह्याच्या वेशीच्या बाहेर तुम्ही घेतलं तर लोक तुम्हाला इज्जत देतील, त्याला मत द्या. आपलं बघा. ज्याचं नाव या बीड जिल्ह्याच्या वेशीच्या बाहेर गेला आणि तुम्हाला काही लागलं, खुपलं, दुखलं तर तुम्हाला हक्काने फोन करता येईल आणि तुमची व्यवस्था लागेल, त्याला मत द्या. आपलं बघा. ज्याचं नाव या बीड जिल्ह्याच्या वेशीच्या बाहेर दिल्लीपर्यंत हक्काने मी सांगू शकते, त्या नावाच्या वजनामुळे, त्या गुंडे साहेबांच्या पुण्यामुळे इथल्या जन्माचं, लोकांचं येणाऱ्या कल्याण होईल, भलं होईल. तुम्ही आपलं बघा असं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं. तुम्ही मोठ्या मनाचे माणसं आहेत. ही निवडणूक मागे नाही चालली. आपण नळातून पाणी भरणं सोडून हाडात शेताला नाही चाललो. आपण पक्क्या घरातून कुडात राहायला नाही चाललो. आपण पुढं चाललो, पुढं. मागे वळून बघू नका. चुकीच्या भूलथापांना बळी पडू नका. पुढे जाण्याचा विचार करा. या जिल्ह्याला पुढे नेण्याचं दायित्व सांभाळण्याची हिंमत ज्या खांद्यामध्ये आहे, त्या खांद्याच्यावर तुमच्या भविष्याचं ओझं टाका. या जिल्ह्याला पुढे नेऊन त्याच्या पाठीवर तुम्ही कधीतरी कौतुकाने थाप दिली आहे, ती थाप आठवा. ती पाठ पंकजा मुंडेची, त्याच्यावर तुम्ही कौतुकाने थाप दिली. कुणाची सेवा करताना, कुणाचा विकास करताना हे मुद्दे आडवे जातो. वर्षानुवर्ष पश्चिम महाराष्ट्राकडे सत्ता राहील, वर्षानुवर्ष. त्यांना काही एखादा प्रोजेक्ट करताना आपली आठवण येत नाही, एखादा विकास करताना आपली आठवण येत नाही. पण मात्र निवडणूक लढताना तो लगेच येऊन भिंती उभ्या करा, धर्माच्या, जातीच्या, कशामुळे? हे आपल्याला आता गरजेचं नाही. या राजकारणाने विकासाच्या महामार्गावर पाऊल ठेवलेलं आहे आणि विकासाच्या महामार्गाने हा राजकारण दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. दिल्लीतला असलेला प्रत्येक विकासाचा तुमचा घास तुमच्या तोंडात ही मायमाऊली मिळवणार. मला लोक म्हणते तुमच्या मुंडे साहेबात फरक आहे. माझे खूप जवळचे कार्यकर्ते, मुंडे साहेबांचेच कार्यकर्ते म्हणते, ताई तुम्ही जास्त विकास केला हो साहेबापेक्षा, तुमच्या साहेबात थोडा फरक आहे. काय फरक आहे? तो तुम्ही फार बारीक लक्ष द्यायचं, हे झालं का, ते झालं का. म्हणजे फरक असतो आई आणि बापात. तुम्ही मला वाघीण म्हणतात ना, वाघीण शिकार करते ना, मग ती काय शिकार करून सोडून देते का? तिचे छावे, तिचे बछडे ते येऊ देते, त्यांना पोटभर खाऊ देते, मग म्हणते जाऊ बोला कुत्र्यांना. म्हणून लेकरांची काळजी, लेकरांची काळजी जशी आईला वाटते तशी मला तुमची काळजी वाटते. अहो माझ्या कारखान्यावर रेड झाली तर तुम्ही 11 कोटी जमा केले, तुमची एवढी श्रीमंतीच कुणाकडे नाही. त्या दिवशी मी माझ्या मुलाला सांगितलं की माझ्या जीवनाच्या प्रत्येक श्वासावर तुझ्यापेक्षा या लेकरांचा अधिकार जास्त आहे, या लेकरांचा. मग लेकर सगळेच असतात. माझ्या लेकरांना कोणता रंग नाहीये, भगवा, निळा, पिवळा, लाल, तांबडा, काही रंग नाही, हिरवा. माझ्या लेकरांचा रंग हा विकासाचा रंग, उगवत्या सूर्याचा रंग. त्या उगवत्याच्या सूर्याच्या रंगासारखा विकास माझ्या जिल्ह्याचा करण्याची ही संधी जिल्ह्याच्या नशिबात परत येणार नाही. याच्यापेक्षा मोठी येऊ शकते, पण ही संधी परत येणार. ही संधी जर द्यायची असेल तर ती मलाच द्या. तुम्ही कुठल्याही दुसऱ्या विषयांकडे बघूच नका. तुम्ही फक्त बघा, ताई गेल्यावर विमा, विमा म्हणा. बघा काहीच कोणाचं ऐकणार नाही तुम्ही, नुसतं विमा म्हणा. म्हणजे माझं इच्छा नाही की तुम्ही विमा घ्यावा, तुम्ही पीकही घ्यावं, तुम्ही अनुदानाचा विचार करा. तुम्ही सोयाबीन, कापूस या विषयांना मी न्याय देईन, पंकजाताई न्याय देतील या वचनाचा विचार करा. हो, मी सगळ्या समाजाला एकत्र घेऊन जाण्याची नवीन संस्कृती या जिल्ह्यामध्ये निर्माण करेन याचा विचार करा.
मी अमेरिकेपर्यंत राहून आलेली परत तुमच्या मातीमध्ये रमायला आलेली आहे. या भावनेचा विचार करा की हे का माझ्या मनामध्ये वाटतं. कारण मला तुमच्या साहेब दिसतात, मला तुमच्या प्रत्येक भावात साहेब दिसतात, मला तुमच्या प्रत्येक डोळ्याच्या अश्रूत साहेब दिसतात, मला तुमच्या प्रत्येक आशीर्वादात, प्रत्येक घोषणेत, प्रत्येक आवाजात साहेब ऐकू येतात. आणि ते साहेब जिवंत ठेवण्यासाठी मी तुमच्यासाठी काम करते. हे 5 वर्ष भविष्याचे ते स्वप्न पूर्ण करू की या बीड जिल्ह्याला कुणाच्याच पाया पडायची गरज पडली नाही पाहिजे. इथल्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे, इथल्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे, माय माऊलीला सुरक्षा मिळाली पाहिजे, स्वतःचा रोजगार मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे. तर मला तुमचे वचन हवंय, सगळ्यांचं वचन हवंय मला, सगळ्यांचं. विजयकांत मुंडेचं, रमाकांत बापूंचं, रमेश आडसकरांचं, नमिता मुंडराचं, मला थोरातांचं, पटायतांचं, भोसलेंचं, पवारांचं, सगळ्यांचं वचन हवंय. एक मत किती महत्वाचं आहे हे दाखवून द्या देशाला. माझ्या जिल्ह्याचं एक मत झालंय की आम्ही जातीपातीच्या भिंती तोडून, आम्ही धर्माचं राजकारण जुगारून, आम्ही विकास करणाऱ्या देशाला एका वेगळ्या सुरक्षेकडे नेणाऱ्या नेतृत्वाच्या छायेत आपल्या लेकीला पाठवत आहोत. मी तुम्हाला वचन देते की तुम्हाला कसलाही धक्का लागणार नाही. तुमच्या विकासाला मात्र एक धक्का लागेल की तुमचा विकास एकदम हायवेवर पळायला लागेल. इतकं काम मी या निमित्ताने करेल. विश्वास आहे ना तुमचा? 10 वाजायला 1 मिनिट कमी. विश्वास आहे? हात वर करा.